मध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली आणि पक्ष संघटना मोठी केली, पण शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप यवतमाळचे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी केलाय। पैशाचा आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुखांनी केला। वणी इथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। वणी मतदारसंघात महिलांनी आमदार संजय देवकर यांना साथ दिली, त्यामुळे ही अशीच एकजूट ठेवण्याचं आवाहन खासदार देशमुख यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं। महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र या ठिकाणी निर्माण होत चाललेलं आहे, अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला आहे, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। तर शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटानं धास्ती घेतल्याचं दिसून येते। अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल सुरू झालंय। ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रुवारीला तर खासदारांची 25 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली आहे। मुंबईत मातोश्रीवरती होणाऱ्या या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पक्षातली होणारी पडझड रोखण्यासाठी ठाकरे गटाची आमदार आणि खासदारांसोबत संवाद मोहीम सुरू झाली आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहात शिवसेनेच्या कोकणातल्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत कोकणातील शिवसेना आमदार येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात आपल्या मागण्या मांडणार आहेत, तसंच कोकणातील मोठ्या विकास प्रकल्पांवरती सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे। हिंदुत्वाला, शिवसेनेला, बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी डॅमेज केलं त्यांनी आता डॅमेज कंट्रोल बैठका घेऊन काय फायदा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। आमच्यावरती आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावं असा सल्ला एकनाथ शिंदेंनी दिला। उबाटाच्या लोकांनी प्रवेश केला ते आम्हाला शिव्या देण्यापेक्षा, आम्हाला शिव्याशाप आरोप करण्यापेक्षा ही लोक का आपल्याला सोडून जात आहे याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आता काहीतरी डॅमेज कंट्रोलची काहीतरी बैठक होती, हां, ज्यांनी हिंदुत्वाला डॅमेज केलं, शिवसेनेला डॅमेज केलं, बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं, शिवसैनिकाला डॅमेज केलं। आता काय डॅमेज कंट्रोल, आता कशी इमेज झाली आहे ते बघा। रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं सुनील तटकरेंनी तुफान फटकेबाजी केली। सुनील तटकरेंनी जाहीर भाषणात मंत्री भरत गोगावलेंना कोपरखळ्या लगावल्यात। पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, मात्र नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, असं अनेक वेळा बघायला मिळतं। असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावला। तसंच पंचांनी निर्णय घेतला की अपील करा, मात्र अपील एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करा, असा सूचक सल्ला त्यांनी दिला। दुसरीकडे कॅप्टननं कूल असावं, कॅप्टन भडक डोक्याचा असला की मॅचची वाट लागते, असं ते म्हणाले। रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची नियुक्ती झाल्यानंतर भरत गोगावलेंच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आलाय। अजूनही पालकमंत्रीपदावर तोडगा निघालेला नाही, मात्र याच मुद्द्यावरनं सुनील तटकरेंनी राजकीय टोलेबाजी करत जाहीर भाषणात भरत गोगावलेंना टोले लगावलेत। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो म्हणून सांगतात की आम्हाला कळू देता पाहिजे, पण ते स्लो संबंध आजचं स्टेडियम बघतात आणि आजचं जग बघत असतात। हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती आजचं जग बघत असतात। आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो, हे अनेक वेळेला त्या ठिकाणी पाहतो। सगळ्या सहभागी झालेल्या खेळाडूला एवढं सांगतो, बाबा रे, पंचांचा निर्णय एकदा निर्णय घेतला अपील करा, एका मर्यादेमध्ये अपील करा, बस बाकी काय। आणि दोन्ही मग भारतीय संघाचा कॅप्टन झाला, कूल कॅप्टन, कूल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं। राजू
कॅप्टनला नेहमी पूल असला ना का त्याला यश आपोआप असतं. तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे, मग ते सामन्यातच वाटत होतं कॅप्टन पूल. या कॅप्टन पूल नंतर दुसरा कॅप्टन पूल कोणाचा तो ऋतुराज. ही सगळी गुणवैशिष्ट्य आहे. तर राज्यामध्ये नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांचे रखडलेलं पालकमंत्रीपद सध्या चर्चेचा विषय बनलाय. रखडलेल्या पालकमंत्रीपदामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार होऊ शकत नाहीये. हा संपूर्ण प्रकार शोभनीय नसल्याचं शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी म्हटलं. येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले यांच्या रूपानं रायगडला पालकमंत्रीपद मिळेल आणि रायगडकरांना न्याय मिळेल असा विश्वास दळवींनी व्यक्त केला. पदाचा विषय त्वरित सरकारने सोडवला पाहिजे. मग मुख्यमंत्री दोन्ही बसा सोडवला पाहिजे. नाशिक आणि रायगडचा भाग राहिलेला आहे. आज आपण आराखडा तयार करू शकलो नाही. परवा बघितलं ते याच्या दरम्यान मिटिंग झाली. हे काय शोभनीय नाही असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. पण मी आशावादी आहे की सोमवार मंगळवारी या भरत शेठच्या रूपाने पालकमंत्री होतील आणि रायगडवासियांना न्याय मिळेल. बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरनं राज्यातलं वातावरण तापलंय. त्यासोबत वाल्मिक कराड कनेक्शनवरून सुद्धा काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडनं सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. एकीकडे यावर जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकलाय. मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं दादा म्हणाले. आणि यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा उल्लेख करत आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे. 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. तो स्वतःचा निर्णय. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही. मी आजही पत्रकार मित्रांना सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे. मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओव्हर रूल करत नाही. आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला. 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला. आता त्यावेळेस परिस्थिती असती. आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि त्या मताशी आम्ही आहोत. आपण त्यांना प्रश्न विचारतो. एक मिनिट. पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा. ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही. तर बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे राजकारण चांगलंच तापलंय. यावरती मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधक मंत्री करतायत. यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा तो खासगी प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही असं बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी थेट संवाद साधूया. तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर जनता दरबार घेता, समस्यांचा पाऊस तुमच्याकडे पडतोय. तुम्ही महसूल मंत्री देखील आहे. कशा पद्धतीने या सगळ्या अडचणी तुम्ही नागरिकांच्या सोडवता? नाही, शनिवार रविवारी मी मुख्यालय किंवा नागपूरला असताना नागपूरचा पालकमंत्री म्हणून आणि यापूर्वी 22-23 वर्षापासून मी साधारण लोकांना शनिवार रविवारी जे लोक येतात त्यांना त्यांचे व्यक्तिगत प्रश्न, सार्वजनिक प्रश्न सोडवत असतो. इथून पुढे कशा पद्धतीने तुमचा कामाचा अजेंडा असतो? हे आम्ही माननीय नितीन गडकरीजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, मी सर्वांचा कोऑर्डिनेशन करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आमचे नितीन गडकरी साहेबांनी विदर्भ ॲडव्हान्टेज ह्या कार्यक्रमातनं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचे त्या ठिकाणी योजना तयार केलेल्या आहे. आणि मला असं वाटतं की लाखो लोकांना आम्ही पुढच्या काळामध्ये ॲडव्हान्टेज विदर्भ या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे शहरीकरण झालं आहे, मिहान कंपनी आहे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न आम्ही करू. एक राजकीय प्रश्न आहे. काल अजित पवार बोलले होते की धनंजय मुंडे, मी जेव्हा माझ्यावर आरोप झाला त्यावेळी मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेंनी निर्णय घ्यावा. हा चेंडू कुठेतरी आता भाजपच्या कोर्टात आहे अशी स्थिती.
हा माननीय अजितदादांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्यात बोलून काही उपयोग नाही आहे. भास्कर जाधव जर भाजपमध्ये आले तर तुमचे दार उघडे असतील का? ते ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसात नाराजी व्यक्त करतात. भास्कर जाधवच्या राजकीय आयुष्यावर मी काही प्रश्नचिन्ह करणार नाही. त्यांना त्यांचा निर्णय करायचे अधिकार आहे. त्यामुळं मी आतापर्यंत भास्कर जाधव मला कुठली बोलले नाही, आमच्या पक्षात कोणाशी बोलले नाही. त्यामुळे त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल मी प्रश्नचिन्ह लावणे योग्य नाही. पुढे जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे सरकारची अडचण होते का, यावरती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत कुणीही वक्तव्य करू नये असा सल्ला त्यांनी दिला. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी ते पंढरपूरमध्ये आले होते. धनंजय मुंडेमुळे जी अडचणी येत आहेत त्याबाबत काय तुम्ही ज्येष्ठ आहेत दादा, म्हणजे कशामुळे काय ते काय बोलणं अपेक्षित आहे? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस